Jai Gurudeva, Rishi Samskriti Vidya Kendra, Kaikalpa Kriya was introduced by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, and this powerful project is being thought and important in many regions across India. And also Dr. Achari Raju Kukde teaching a Kaikalpa Kriya in Kannada, Hindi, English and also Marathi. I know. You're all thinking, what is Kaikalpa Kriya? What is the benefit of Kaikalpa Kriya? Wait, I will explain you. Kayakalpa Kriya is a sacred and set practice designed the body, mind and spirit. The term Kayakalpa means transformation of the body and the inner energy. Originally shared by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, this Kriya has helped thousands discover a new level of peace, love, health and inner power. So now I telling what is Kayakalpa Kriya. Energy channel activation, mindfulness, living awareness, deep inner silence. It creates powerful changes in the system, emotional balance, the relationships. Next, benefits of Kaikalpa Kriya helps you achieve happiness, health, and success easily, promote a healthy, balanced lifestyle, strengthens love between partners and family, boosted fresh energy and atherism, keeps your body and mindfulness power, helps a build of a joyful family, reducing overthinking and mental stress, depending living relationship make you more useful, expanding your sense of a family from small to universal, helps to experiencing Ananda Jivana of the life of basis. These benefits make a Kaikalpa Kriya not just an excess but is completely lifestyle transformation. Now we will all see many people who have practiced Kai Kalpa Kriya have shared their personal experience or feedback. Let us take a look at them now. नमस्कार. गुटन अबेंड फ्रेंड म्हणजे जर्मनमध्ये. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. माझं नाव आहे आत्माराम बोराटे. मी फलटणमध्ये राहतो. सातारा जिल्ह्यात हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या संस्थानाची विशेष ओळख म्हणजे शिवाजी महाराजांच्या 8 राण्यांपैकी सर्वात मोठ्या राणीसाहेब म्हणजे सईबाई साहेब या आमच्या फलटणच्या होत्या. म्हणजे संभाजी महाराजांचं मामाचं घर हे फलटण आहे. मी ही के म्हणजे कायाकल्प क्रिया या क्रियेचा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला 9व्या बॅचमध्ये. राजूजी यांच्याकडून ते आता शिकलो. बऱ्याच वर्षांची एक अभिलाषा होती, इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि आता माझा व्यवसाय म्हणजे मी सेवानिवृत्त हायस्कूल टीचर आहे. इंग्लिश आणि संस्कृत शिकवत होतो. आता 9 वर्ष झाली सेवानिवृत्त होऊन. 67व्या वर्षी योगी असल्यामुळे 100% निरोगी जीवन जगतोय. अजूनपर्यंत नो ब्लड प्रेशर, नो डायबिटीस, नो एनी डिसीज. गुरूंची योगाची कृपा. हा जो कायाकल्प क्रिया अभ्यासक्रम मी नुकताच पूर्ण केला, त्यात काही गोष्टी मला वेगळ्या आढळल्या. त्या आधी सांगतो आणि मग मला झालेले फायदे पण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे गेली 25-26 वर्ष मी योगशास्त्र शिकवतोय. कपालभाती अनेकांना शिकवली, पण ती बसून करण्याची पद्धत होती. कपालभाती आम्ही नेहमी बसूनच करतो. उलट शिकवतानाही सांगतो कपालभाती बसूनच करायची. के मध्ये कपालभाती उभ्याने करायची पद्धत आहे. मला ते सुरुवातीला विचित्रच वाटलं, अशी कशी कपालभाती होऊ शकते. पण करायला लागलो, जमली. सुरुवातीला जरा त्रास वाटला. श्वास भरताना म्हणजे पूरक, एका पाठोपाठ पूरक करायचा असतो, त्याचवेळी थोडासा रेचक व्हायचा. प्रॅक्टिस झाली, सराव वाढल्यावर जमायला लागलं.
ही उभ्यानं करण्याची कपालभाती ही नवीन गोष्ट वाटली मला या अभ्यासक्रमामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या क्रियेनंतर जी आसनं करायची आहेत ती अंतिम स्थिती प्रत्येक आसनाची 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत टिकवायची असते. ते पण मला जडच गेलं, अजून पण जड जात आहे ते, पण सरावानं जमेल. माझा तो होल्ड करण्याचा कालावधी वाढत जाईल. आणि ध्यान आम्ही शिकवलं, SSYमध्ये पण शिकवलं. मी SSY टीचर पण आहे. ती ध्यान करण्याची पद्धत म्हणजे पाठीला सपोर्ट घेऊन बसायचं. मी आत्ता बसलो आहे तसं पाठीला सपोर्ट घेऊनच ध्यानाला बसायचं, असं निक्षून सगळ्या गुरूंनी शिकवलं. ऋषी प्रभाकरजी यांनी पण तसंच शिकवलं आणि आम्ही तसंच शिकवत आलो. पण हे ध्यान वेगळंच आहे KKKमधलं. पाठीला कुठलाही आधार न घेता बसायचे. मला तर वाटलं की असं हे जमेल कसं, आपल्याला सवयच नाही. सुरुवातीला दुखलं थोडं, पाठ दुखत होती, पण नंतर झालं चांगलं. ध्यान उलट उत्तम झालं या पद्धतीनं केलेलं ध्यान. आसनं उलट उत्तम झाली, व्यायाम चांगला झाला. आसनं होल्ड केल्यामुळं खूप चांगला व्यायाम झाला. माझा गुडघा आधीपासूनच दुखतो आहे, पण ही KKK क्रिया करीत असताना तो दुखायचा थांबला. आणि नंतर असं लक्षात आलं की ही क्रिया नाही केली तर तो आणखी दुखतो आहे. म्हणजे आता क्रिया केलीच पाहिजे, म्हणजे गुडघा दुखायचा पूर्णपणे थांबेल. तसे अनेक फायदे झाले. मला दिवसभर फ्रेश वाटतं. कोणी सांगतं की तुम्ही आता छान दिसताय, रिंकल्स कमी झाल्यात असंही सांगते. म्हणजे ती सांगते. आता ते नेमकं काय घडलं आहे, चेहऱ्यावर काय बदल झालेत का, हे काही मला तसं नाही सांगता येत, पण अंतर्गत झालेले बदल चांगले आहेत. मी फ्रेश राहतो आहे दिवसभर, कंटाळा येत नाही. झोप माझी पूर्वीपासूनच कमी आहे, म्हणजे योग साधक असल्यामुळे ती कमीच आहे. पहाटे 4ला रोजच उठतो. तसं ही क्रिया करण्यासाठी काही मला लवकर उठायची गरज वाटली नाही. नेहमीप्रमाणेच उठत होतो आणि खूप छान ही विद्या मला दिली राजीवजी आणि त्यांच्या टीमनं. याबद्दल त्या सर्वांना मी शतशः धन्यवाद देतो. आणि सगळ्यांना मी आता असं आवाहन करतो आहे, तुम्ही कुठल्याही वयोगटातले असा, पण ही कायाकल्प क्रिया नक्की करा. नावाप्रमाणेच कायाकल्प होतो आहे. शरीरामध्ये बदल होत आहेत आणि ते अनुभवायचे असतील तर प्रत्यक्ष क्रिया करायला पाहिजे. अवश्य करा. मी आहेच आपल्यासोबत. अनेक बॅचेसना मी आता असणार आहे सोबत. सो थँक्यू व्हेरी मच. जय गुरुदेव. If you also want to express this kind of happiness in your life and stay away from all troubles, then call the number given below right now. Thank you for watching this video.